घटना आहे पती हरीश, पत्नी निशिता आणि दोन लहान मुली निशा आणि रक्षा यांची. या कुटुंबात हे एकूण 4 सदस्य होते. कुटुंब प्रमुख हरीश, त्यांची पत्नी निशिता आणि त्यांच्या दोन लहान मुली निशा आणि रक्षा. हरीश हे कर्नाटकातील मैसूर शहरातील इंदुसूर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होते. हरीश हे स्थावर मालमत्ता व्यवसायात गुंतलेले होते. रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार आणि इतर व्यावसायिक कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. परिसरातील अनेक लोक त्यांना ओळखत होते. सर्वसामान्य कुटुंबांप्रमाणेच त्यांचंही आयुष्य सुरू असल्याचं दिसत होतं. घरात दोन लहान मुली असल्यामुळे त्या घरात कायम आनंदाचं वातावरण असायचं असं शेजारी सांगतात. मुलींच्या शिक्षणापासून त्यांच्या भविष्यासाठी अनेक स्वप्न पाहिली जात होती. कुटुंब फारसं प्रसिद्ध नव्हतं, पण परिसरात शांत आणि साधं कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे पुढे जे घडलं त्यानं शेजारी, नातेवाईक आणि पोलिसांनाही मोठा धक्का बसला. घटनेच्या काही दिवसांपूर्वी काही गोष्टी शांतपणे घडत होत्या, पण त्याकडे कुणाचं विशेष लक्ष गेलं नाही. पोलीस तपासात पुढे समोर आलं की घटनेच्या सुमारे 3 दिवस आधी हरीश आपल्या आईला एका नातेवाईकांच्या घरी त्यानं पाठवलं होतं. त्यावेळी हे नेहमीचं कौटुंबिक कारण असावं असं सर्वांना वाटलं, पण तपास सुरू झाल्यानंतर या निर्णयाकडेही पोलिसांनी संशयाच्या नजरेनं पाहायला सुरुवात केली. दरम्यान घराच्या आत काय सुरू होतं याची कोणालाही कल्पना नव्हती. बाहेरून सर्व काही शांत दिसत असलं तरी आत काहीतरी वेगळंच सुरू असल्याचा संशय नंतर व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि इतर बाबींचाही तपास केला जातोय. मात्र त्या क्षणी नेमकं काय सुरू होतं याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. यानंतर एक दिवस असा उजडला की त्या घरातून कोणतीही हालचाल दिसत नव्हती. वेळ पुढे सरकत होती, पण घरातील कुणीही बाहेर येत नव्हतं. काही वेळानंतर परिस्थिती संशयास्पद वाटू लागली. अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर जे दृश्य त्यांच्या समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. घरात एकाच कुटुंबातील 4 सदस्य मृत अवस्थेत आढळले. मृतांमध्ये हरीश वय वर्ष 42, त्यांची पत्नी निशिता वय वर्ष 34, मोठी मुलगी निशा वय वर्ष 12 आणि धाकटी मुलगी रक्षा वय वर्ष 8 यांचा समावेश होता. या घटनेनं संपूर्ण मैसूर शहर हादरलं. नेमकं काय घडलं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. पोलिसांनी तातडीनं संपूर्ण घर सील करून फॉरेन्सिक पथकाला पाचारण केलं. प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. घरातील परिस्थिती पाहता हा साधा मृत्यू नसल्याचं स्पष्ट होत होतं. मात्र पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई केली नाही. प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक तपासला जात होता. घरातील कागदपत्र, आर्थिक व्यवहार आणि इतर वस्तूंची तपासणी सुरू झाली. याच दरम्यान पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची चिठ्ठी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्या चिठ्ठीमुळे तपासाला वेगळं वळण मिळालं. मात्र त्यातील प्रत्येक गोष्ट खरी आहे की नाही याचीही खात्री करणं आवश्यक होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यातील माहितींची पडताळणी सुरू केली. आता या प्रकरणाचा तपास अधिक वेगानं सुरू झाला. फॉरेन्सिक पथकानं घरातील प्रत्येक खोलीची तपासणी केली. घरातील कागदपत्र, मोबाईल फोन, आर्थिक नोंदी आणि घटनास्थळी मिळालेले इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेचा नेमका क्रम समजून घेण्यासाठी पोलीस प्रत्येक गोष्ट जोडण्याचा प्रयत्न करत होते. प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितलं की हरीश यांनी प्रथम पत्नी निशिता आणि दोन्ही मुलींचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वतः जीवन संपवल्याचा संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पत्नी आणि दोन्ही मुलींचं तोंड व नाक चिकटपट्टीनं बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. अंतिम निष्कर्ष मात्र शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली. या चिठ्ठीत हरीशनं काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या पत्रात त्यानं घरातील एका खोलीत स्वतः जीवन संपवण्याचा उल्लेख केला होता. तसेच घरातील काही मालमत्तेच्या कागदपत्रांचा आणि लॉकरचा उल्लेखही करण्यात आला होता. त्या मालमत्तेची जबाबदारी चिठ्ठीत नमूद केलेल्या व्यक्तीकडे सोपवावी अशी विनंतीही त्यात करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. पोलिसांनी सांगितले की घटनेच्या सुमारे 3 दिवस आधी हरीशनं आपल्या आईला एका नातेवाईकांच्या घरी पाठवले होते. त्यामुळे तपास यंत्रणा हा निर्णय आधीपासून ठरवून घेतला होता का या दिशेनं ही चौकशी करतेय. हा घटनाक्रम पूर्वनियोजित होता की अचानक घडला याचाही तपास सुरू आहे. दरम्यान हरीशच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू झाली. पोलिसांनी सांगितले की तो स्थावर मालमत्ता व्यवसायात गुंतलेला होता. त्याच्या व्यावसायिक व्यवहाराची, बँक खात्यांची, आर्थिक कागदपत्रांची आणि इतर नोंदींची तपासणी करण्यात येते आहे. या तपासातून त्याच्यावर आर्थिक ताण किंवा कर्जाचा दबाव होता का याचा शोध घेतला जातो आहे.
म्हैसूरचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन बालदंडी यांनी माध्यमांना सांगितले की प्राथमिक चौकशीत मृताच्या आईनं कुटुंबावर कर्ज असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी किंवा कर्जबाजारीपणामुळे ही घटना घडली का या शक्यतेनं पोलीस तपास करतात. मात्र याच कारणांमुळे घटना घडली असं अद्याप निश्चितपणे सांगता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी हेही सांगितलं की आर्थिक कारणांबरोबरच कौटुंबिक वाद, वैयक्तिक तणाव किंवा इतर कोणतेही कारण होते का याचाही तपास सुरू आहे. कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि तांत्रिक तपास पूर्ण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या घटनेनं संपूर्ण म्हैसूर शहर हादरून गेले. एका घरात एकाच वेळी 4 जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली. शेजाऱ्यांनाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. बाहेरून सर्व काही सामान्य दिसणारे या कुटुंबामध्ये इतका मोठा संघर्ष सुरू असेल याची कल्पना कोणालाही नव्हती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीनं सर्व पुरावे तपासले जात आहेत. सुसाईड नोट, आर्थिक कागदपत्रे, मोबाईलमधील माहिती आणि शवविच्छेदन अहवाल यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंतिम तपास अहवाल आल्यानंतरच प्रकरणामागील नेमकं कारण स्पष्ट होईल. सध्या अधिकृत तपास सुरू असून उपलब्ध माहितीनुसार हरीश वय वर्ष 42, पत्नी निशिता वय वर्ष 34 आणि मुलगी निशा वय वर्ष 12 आणि मुलगी रक्षा वय वर्ष 8 यांच्या मृत्यूच्या प्रकरणामागे आर्थिक अडचणींचा संशय व्यक्त करण्यात आलाय. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतेही कारण जाहीर केलेलं नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुःखद घटनेमागील संपूर्ण सत्य अधिकृतपणे समोर येईल.